मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार झाला। कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे। करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडीतील 12.76 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली। तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली। तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणेंच्या भावाकडून ही शिवीगाळ करण्यात आली। शिवीगाळ प्रकरणामध्ये गंगणेंचे भाऊ विजय गंगणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। डोली खुर्ची सुविधेच्या वादातून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। तर बीडच्या केजमधील लहुरीतील बडे बाबा विद्या मंदिर शाळेत मागील 5 वर्षांपासून गणित, विज्ञान आणि हिंदीचे शिक्षकच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। शिक्षकांची पदं न भरल्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून 11 दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं आहे। याबाबत तातडीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेनकडे केली आहे। तर अमरावतीमध्ये बोगस बियाण्यांच्या कंपन्यांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले। संबंधित कंपन्यांना तात्काळ काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली। युवक काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक पाहायला मिळाली। बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर नुकसान झालेलं आहे। त्यांना एकरी 1 लाख रुपये